आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि 21 ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर हे पहिलंच अधिवेशन होणार आहे। ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प यांच्या दाव्यांवर होणार चर्चा, पहलगाममधील हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर सुद्धा या संसदेमध्ये चर्चा होणार आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले आहेत। भूषण, आपण पाहतोय पहलगाम हल्ल्यानंतर आज संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे, काय अधिक माहिती? नक्कीच मग आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन हे सुरू होत आहे आणि एकंदर आजपासून हे साधारण महिनाभर संपूर्ण अधिवेशन चालणार आहे आणि एकंदर पहलगाम मधील आतंकवादी हल्ला, त्यानंतर भारतानं कारवाई म्हणून केलेलं सिंदूर ऑपरेशन, त्यानंतर हे पहिलेच अधिवेशन असणार, त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या संपूर्ण अधिवेशनामध्ये सरकारकडनं आपली बाजू मांडली जाणार आहे। एकंदर सिंदूर ऑपरेशन यानंतर संपूर्ण कशा प्रकारे कारवाई करण्यात आली किंवा कशा प्रकारे पाकिस्तान चा पण नामोहरप केला, अशा प्रकारे देखील संपूर्ण जी आपली बाजू आहे ती संपूर्ण भारत आपल्याला मांडताना पाहायला मिळणार। त्यामुळे कुठेतरी भाजप सरकार, केंद्र सरकार आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय जे पैलू आहेत त्या संपूर्ण गोष्टी चर्चा होऊ शकते। विरोधक सुद्धा आक्रमक भूमिका घेतात, त्यामुळे या पावसाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या संपूर्ण अधिवेशन जे आहे महिनाभर चालणार आहे ते संपूर्ण अधिवेशन हे वादळी असण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। नीलम जी, धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।